महाराष्ट्रामध्ये गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांना बोगस बियाणं दिल्या जात आहे। महाराष्ट्रातील मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यामध्ये 16 प्रकरण या ठिकाणी बोगस बियाण्यांचे आढळलेले आहेत। आपल्यासोबत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर आहेत। भाऊ, तुम्ही आता म्हणताय की तालुका कृषी अधिकारी ते कृषी विभागाचे सचिव हे बोगस बियाण्यांका देणाऱ्या कंपन्यांकडून पैसे घेतात, त्यांचा हा धंदाच आहे। ह्या सगळ्या आरोपामध्ये कितपत तथ्य आहे? कितपत तथ्य म्हणजे 100% खरं आहे। मी तुम्हाला प्रति बॅग प्रमाणे किती पैसे घेतात आणि कोणत्या अधिकारी किती घेतात हे पुढच्या आठवड्यामध्ये पुण्यात जाऊन सांगणार आहे। याचा रेट बोर्डच लावतो आम्ही आता, कोणाचे किती पैसे आहेत हे सगळं उघडकीस आणणार आहे। बोगस बियाणं विकणाऱ्या कंपन्यांवर कृषी विभागाने काय कारवाई केली? थातूर मातूर कारवाई करून तू मारला आम्ही मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर, अशी यांची अवस्था आहे। किती शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली? आणि बोगस बियाणे विकणाऱ्या कंपन्यांवर काय कारवाई केली? अरे यांचे लायसन रद्द करा, हद्दपार करा, ब्लॅकलिस्टेड करा महाराष्ट्रातून, यांना देशातून हद्दपार करा। काय करत नाही? ज्या बोगस बियाणं विकलं त्या कंपन्यांकडून उलटे हे रेट वाढून घेतात। शेकडो कोटींचा व्यवहार होतो राज्यामध्ये या बियाणे कंपन्यांचा आणि कृषी विभागाचा। बोगस बियाणे आढळले की कंपन्यांना या कृषी विभागाच्या लोकांना पैसे कमवण्याची संधी मिळते, असं देखील तुम्ही म्हणाले। बरोबर आहे ना? मग यांनी बोगस बियाणं विकलं की हे रेट वाढून घेतात। आता समजा प्रति बॅग 100 रुपये घेत असतील कृषी विभाग, म्हणजे कसं आहे, समजा तुमची एक कंपनी आहे, तुमच्या कंपनीनं 100 बोगस बॅग विकल्या, पण तुमच्या कंपनीचं प्रोडक्शन 50 लाख आहे, तर ते 50 लाख बॅगचे प्रति रुपये 100 रुपयाप्रमाणे पैसे घेतात ना ते। हे काय साधं सोपं प्रकरण नाही आहे, हे मोठं प्रकरण आहे, लक्षात ठेवा। आणि याचं मंत्र्यांपर्यंत जात आहे सगळं मलिदा। मग जे पैसे तुम्ही ब्लॅकनी कमवताय ते पैसे जर शेतकऱ्यांना दिले तर काय फरक पडतो? जर तुमच्या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं की त्यांच्यावरती हद्दीपारीची कारवाई होती आणि मुख्यमंत्री गृहमंत्री आहेत ते हे सगळं करतात, असा गंभीर आरोप तुम्ही केलाय। असं आहे, मुख्यमंत्र्यांचे जे जवळचे आमदार आहेत तुमचे हिंगोलीचे तानाजीराव मुटकुळे भारतीय जनता पार्टीचे, त्यांनी प्रेशर केलंय जिल्हा प्रशासनाला आणि त्यांच्या प्रेशरमुळे आमचे मराठवाड्याचे अध्यक्ष गजानन कावरखे यांच्यावर तडीपारीची कारवाई त्या ठिकाणी केलेली आहे। आणि असल्या नोटिसीला आम्ही अजिबात भीक घालत नाही। पण या जिल्ह्यामध्ये तुम्ही जसं म्हटलं तसं क्लब चालवणाऱ्या 300 लोकांच्या तडीपाऱ्या पेंडिंग आहेत, त्याच्यावर कारवाई नाही। दारू विकणारे लोक आहेत त्याच्यावर कारवाई नाही। चोरीचे तपास पेंडिंग आहे त्याच्या बाबतीत नाही। पण शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणाऱ्या माणसावर कुठलाही चुकीचा गुन्हा दाखल नसताना जर अशा पद्धतीने तडीपारीच्या कारवाई होत असतील तर तानाजीराव मुटकुळेचा कधी खुळखुळा होईल हे त्यांना दिसणार पण नाही। आणि असल्या नोटिसीला आम्ही भीक घालत नाही। या ज्या नोटिसेस आहेत या नोटिसा आमच्या दृष्टीनं शून्य विषय, आम्ही काही त्याला भीक घालत नाही या अशा पद्धतीनं। आणि तुम्हाला सांगतो, जरी तडीपारी मागे घेतली नाही तर महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा आगडोम उसळेल। हजारो शेतकऱ्यांना घेऊन आम्ही हिंगोलीमध्ये ठाण मांडून बसू। हद्दपारीची नोटीस तुम्ही फाडतायत, हे मुख्यमंत्र्यांना चॅलेंज नाही? असं आहे की तुम्ही जर चुकीचं काम करत असाल तर चुकीचं काम तुमचं आहे म्हणायला काय वाईट आहे? काय चुकीचं आहे म्हणजे काय? आम्ही चुकीचं काम केलं, संविधानिक मार्गाने आम्हाला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, आम्हाला मत मांडण्याचं स्वातंत्र्य आहे। तुम्ही केलेली कारवाई चुकीची आहे म्हणून ती नोटीस आम्ही फाडली, त्यात काय मोठा विषय? आणि इतकं काय त्यांना दुःख व्हायचं काम आहे? आणि त्यांनी कोणती कर्तबगारी केलेली आहे? क्रांतिकारी शेतकरी संघटना गजानन कावरखे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे। त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तर तानाजीराव मुटकुळे आणि या जिल्ह्यातले चमचेगिरी करणारे जे पोलीस अधिकारी महसूल अधिकारी असतील तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतील। सरकारने जी कर्जमाफी केलेली आहे त्यामध्ये प्रश्न असा पडलाय की 56 लाख शेतकऱ्यांचं सिबिलच खराब होणार आहे, बँकिंग क्रेडिट जे आहे ते, यावरती तुम्ही काही सर्वव्यापी आंदोलन करणार आहेत का? हा प्रश्न मीच पहिल्यांदा महाराष्ट्रात उजेडामध्ये आणला, कारण सरकारने म्हटलं होतं 2 लाखापर्यंत आम्ही सरसकट कर्जमाफी करू। पण सरकारने काय केलं, मुद्दल आम्ही भरणार, व्याज बँका राईट ऑफ करणार, सिबिल खराब होणार। 56 लाख शेतकऱ्यांचं सिबिल खराब होणार आहे, याची जबाबदारी कोणी घ्यायची? सरकारनेच घेतली पाहिजे ना। रिझर्व्ह बँकेशी बोला आणि आमचं सिबिल खराब होणार नाही म्हणून गॅरंटी द्या, नाही तर व्याजाचे पैसे पण तुम्ही आमचे पूर्ण भरा, अशी आमची मागणी आहे। ITR भरणाऱ्या शेतकऱ्यांचा कर्जमाफीत समावेश करा, रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयाच्या कर्जमाफीचा लाभ द्या, पूर्ण 2 लाख रुपये त्यांना अनुदान द्या। पुनर्गठन करणाऱ्या परस्पर पुनर्गठन केलेले जे शेतकरी आहेत त्यांचाही कर्जमाफीमध्ये समावेश करा, ही पण आमची मागणी आहे। आणि तिन्ही कर्जमाफीतून जे लोक सुटले त्यांचाही समावेश करा, याच्यासाठी मोठं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये उभं राहील। भाऊ, शेवटचा प्रश्न आहे, जे बोगस कंपन्यांच्या विरोधातला विषय आहे बियाण्यांच्या संदर्भात, महाराष्ट्र सरकारला बोगस कंपन्यांवरती कारवाई करण्याचा कुठला अधिकार नाहीये, कारण बियाणा कायदा हा केंद्र सरकारने तयार केलेला आहे।
तर यावरती केंद्र सरकारच्या विरोधामध्ये किंवा मग तुम्ही राज्य सरकारला काही सांगणार आहेत का? राज्य सरकारला या कंपन्यांवर कारवाई करण्याचा अधिकार आहे. त्या कंपन्या ब्लॅकलिस्टेड करणं, त्या कंपन्यांना काळ्या यादीत टाकणं, त्यांचे लायसन रद्द करणं हा अधिकार केंद्राला नाही, हा अधिकार राज्यालाच आहे. जिल्ह्यातून एकाही जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्ताव हा राज्य सरकारला पाठवलाच नाही एवढ्या आंदोलनानंतर. मग आमचं तेच म्हणणं आहे ना की हे बियाणे कंपन्यांकडनं पैसे गोळा करतात, हप्ते घेतात कृषी विभागाचे अधिकारी. यामध्ये मोठमोठे लोक आहेत, मोठमोठे मासे आहेत की जे अनेक वर्ष झाले एकाच पदावर काम करतायत, मोठ्या पदावर. यांचं काढतो ना सगळं बाहेर, दूध का दूध पाणी का पाणी करू. येणाऱ्या काळात एक वेगळं आंदोलन यासाठी होईल. सरकारच्या पायाखालची वाळू सर्कल असं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये क्रांतिकारी शेतकरी संघटनेचं असेल. या सगळ्या प्रकरणावरती साम टीव्हीच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना काही आवाहन करणार आहात का? माननीय मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की तुमचे जे जवळचे आमदार आहेत तानाजीराव मुटकुळे भारतीय जनता पार्टीचे, ते प्रशासनावर दबाव आणून आमच्या कार्यकर्त्यांना तडीपार करतायत. गृह खातं तुमच्याकडे आहे, या गोष्टीला लगाम घाला. जे पोलीस अधिकारी किंवा महसूलचे अधिकारी आमदारांच्या घरी पाणी भरतात, त्यांचे चमचे म्हणून काम करतात, त्यांनाही जरा आवर घाला. आणि याच्यामध्ये सरकारची पण प्रतिमा खराब होते लक्षात ठेवा. आणि जर तुम्ही याच्यामध्ये मध्यस्थी केली नाही तर कदाचित सरकारच्या इशाऱ्यावर चाललंय का अशी शंका आमच्या मनामध्ये येऊ शकते. त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे, आमच्या ज्या काही मागण्या आहेत, बोगस बियाण्याचा विषय, कर्जमाफीचा विषय, या अनुषंगाने तातडीने सकारात्मक विचार करा. अन्यथा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या असंतोषाला तुम्हाला सामोरं जावं लागेल. हे कसलं लॅमिनेशन करून ठेवले तुम्ही? ही गजानन कावरखेंना आलेली तडीपारीची नोटीस आहे. तडीपारीची नोटीस लॅमिनेशन केली? मग हा पुरस्कार आहे पद्मश्री आमच्यासाठी. लक्षात ठेवा, असल्या चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यावर अशा कारवाई होणं ही म्हणजे आमची पद्मश्री आम्ही घरात लावणार याला लॅमिनेट करून. कोणते गुन्हे दाखल आहे त्याच्यात? याच्यात सगळे रास्ता रोको, उपोषण, मोर्चे, एकही गुन्हा बलात्काराचा नाही, तडीपारीचा चोरीचा नाही, दरोड्याचा नाही, 307 नाही, मारामारी केली नाही. सगळे जे गुन्हे दाखल आहेत त्याच्यामध्ये हे रास्ता रोको करणे, 135 म्हणजे 5 लोक एकत्र करून निदर्शनं करणे, पुतळा जाळणे, हे काय गुन्हे आहेत का? अहो, या लोकशाही मार्गाने भांडण्याचा आम्हाला अधिकारच आहे ना. शेतकरी संघटनेची चळवळ संपवण्याचं सगळं षडयंत्र आहे. किती आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तर शेतकऱ्यांची चळवळ संपणार नाही. वेळ प्रसंगी फासावर जाऊ, पण शेतकऱ्यांसाठी लढणं आम्ही थांबवणार नाही. तर हे होते क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर. रविकांत तुपकर आपल्या हिंगोलीमध्ये एका कार्यकर्त्याच्या हद्दपारीच्या नोटीस संदर्भामध्ये आलेले होते आणि साम टीव्हीवरती बोलत असताना त्यांनी ही नोटीस पाडलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांना बोगस बियाणे असेल, शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांवरती तडीपारीचा विषय असेल, यावरनं खडे बोल सुनावले आहेत. संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली. साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात.